नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस थोडा स्पेशल आहे आणि थोडा इमोशनलही. कारण मागच्या एका वर्षापासून आम्ही ज्याची वाट बघत होतो ना, ते अखेर उद्या होणार आहे. आमच्या गावी आमच्या नवीन घराची पूजा. हो, आपल्या घराचं स्वप्न जे बाबांनी खूप कष्टाने उभं केलं आणि आज आम्ही सगळे त्या क्षणासाठी गावी निघालो आहोत. सकाळपासून थोडीशी धावपळ होती. सगळं आवरायचं, बॅग तयार करायच्या. मनात एक वेगळीच उत्सुकता होती आणि थोडासा अभिमानही, कारण हे घर फक्त विटाचं नाहीये, तर बाबाच्या कष्टाचं आहे. आम्ही ओला बुक केला आणि प्रवास सुरू झाला. गाडी हायवेवर लागली. बाहेरचं दृश्य बदलायला लागलं. शहर मागे पडलं आणि हळूहळू निसर्ग दिसायला लागला. मन शांत होत गेलं, पण गाडीत एकदम शांतता नव्हती. कारण आपली गार्गी फुल मस्ती करत होती. पाणी दे, काहीतरी खायला दे. 2 मिनिटं शांत काही बसली नाही. कधी खिडकीतून बाहेर बघते, कधी ड्रायव्हर अंकलशी बोलते, पण कधी आमच्याशी गप्पा मारते. पूर्ण गाडी तिच्यामुळे जिवंत आणि एन्जॉय करता आला. हायवेपर्यंत आम्ही आलो. तिथून पुढे पुण्याला जायचं होतं, कारण पुढे आमच्या दादांची गाडी जाणार होती. मग तिथे उतरून दुसरी गाडी पकडली आणि प्रवास पुढे सुरू झाला. गाडी पुणे एक्सप्रेस हायवेला लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर, मध्ये सरळ रस्ता आणि हलकासा वारा. खरा असा प्रवास खूप काही देऊन जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा एक विचार सतत येत होता. बाबा एकटेच इतक्या दिवस गावी राहून हे सगळं उभा केलं. त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत आज खरंच जाणवत होती आणि अचानक जाणवलं. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणतो, पण घर घर म्हणजे फक्त जागा नाही, तर सगळ्यांचं स्वप्नांचं एकत्र रूप असतं. गार्गी अजून तिच्या दुनियेत होती आणि आम्ही आमच्या आठवणीत. प्रवास चालू होता, पण मन आधीच गावी पोहोचलं होतं. तर मित्रांनो, उद्या आहे आपल्या नवीन घराची पूजा. थोड्याच वेळात आम्ही पुण्यातल्या चांदणी चौकात पोहोचलो. दादा तिथे गाडी घेऊन येणार होते आणि तिथून पुढे आमचा गावाकडचा प्रवास सुरू होणार होता. आम्ही थोडे लवकरच पोहोचलो, जवळपास 15-20 मिनिटे, म्हणून थोडंसं थांबावं लागलं. चौकात कात्रजकडे जाणाऱ्या बस स्टॉप जवळ आम्ही थांबलो. गाड्यांची ये-जा चालू होती, लोकांची धावपळ, आणि मध्ये आम्ही छोटासा ब्रेक घेतला. तोपर्यंत गार्गीची मस्ती चालू झाली. तिच्या हातात तिने छोटीशी गाडी घेतली. ती कधी जमिनीवर चालवत होती, कधी उरुमरुम आवाज करत होती. आणि अचानक लक्षात आलं, अरे ही गाडी तर ती घरूनच घेऊन आलीये. तिला काहीच फरक पडत नव्हता आजूबाजूला काय चाललंय. ती तिच्या छोट्या दुनियेत मजेत होती. कधी माझ्याशी बोलते, कधी बाजूला उभ्या लोकांकडे बघते आणि पुन्हा तिच्या खेळात रमण होते. त्या छोट्या छोट्या क्षणामध्ये मजा घेत होती. थोड्याच वेळात दादा आले. त्यांच्यासोबत वहिनी आणि दोन्ही भाचेही होते. गाडी थांबली. सगळे पटकन बसलो. आता पुढचा प्रवास एकत्र सुरू झाला. गाडीत बसलो, पण गाडी काय थोडी फुल झाली होती. दादा, वहिनी, 2 लहान मुलं, मी, सर आणि गार्गी, सगळे मिळून एकदम फॅमिली ट्रिप वाईब. थोडीशी गर्दी होती, पण त्यात वेगळी मजा होती. कधी कोणीतरी बोलत होतं, कधी मुलं हसत होते, कधी गार्गी काहीतरी नवीनच बोलत होती. गार्गीमध्ये एकदम लाईव्ह माहोल होता. बाहेर रस्ता पुढे जात होता आणि आता आमच्या गप्पा. हळूहळू शहर मागे पडत होते आणि गावाकडचा प्रवास सुरू झाला होता. मनात एक वेगळी शांतता येत होती, कारण आता आपण त्या ठिकाणी चाललो होतो जिथे आपलं स्वतःचं घर उभं आहे, परळी वैजनाथ, आणि त्याच जवळ आमचं गाव आहे, इंजेगाव. हे फक्त लोकेशन नाही, तर आमच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. कधी कधी प्रवासातील हे छोटी थांबणी आणि गाडीतील गर्दी, हे क्षण तर आठवण बघून राहतात. प्रवास सुरू होऊन बराच वेळ झालं होतं, पण अजूनही आम्ही पुणे सिटीमधून पूर्ण बाहेर पडलो नव्हतो. हडपसर पार करायला जवळपास 2.5 ते 3 तास लागले. थोडी ट्रॅफिक होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. गाडीत बसून सगळ्यांचा थोडासा कंटाळा आला होता. कोणी मोबाईल बघत होता, कोणी खिडकीतून बाहेर, आणि मुलं त्यांची मस्ती चालूच होती. थोड्या वेळाने शेवटी आम्ही सोलापूर हायवेला लागलो आणि थोडा मोकळा रस्ता मिळाला. तेव्हा वाटलं थोडं थांबावं, चहा घ्यावा आणि थोडंसं फ्रेश व्हावं. मग आम्ही विठ्ठल कामत हॉटेलजवळ थांबलो. गाडीतून उतरल्यावर एकदम हलकं वाटलं. हात पाय तोंड धुतले आणि फ्रेश झालो. आणि खरंच छोटासा ब्रेक खूप रिलॅक्स होतो. आम्ही मोठ्याने सगळ्यांनी चहा घेतला, गरम गरम चहा पिला, आणि बाहेर ऊन जरा कडक होतं तरी त्या चहाचा एक घोट खूप छान वाटत होता. लहान मुलांना चहा दिला नाही. त्यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. गार्गी आणि दादा, दोन्ही मुलं, तीनही जण आईस्क्रीम मध्ये मग्न. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप क्यूट वाटत होता. पण त्याआधी गार्गी थोडी नाराज झाली होती, कारण बाहेर एक छोटासा स्टॉल होता, त्यावर खेळणी ठेवली होती. तिला ते घ्यायचं होतं, पण आम्ही घेतलं नाही. मग तिचा चेहरा थोडासा पडला, पण आईस्क्रीम दिसताच ती सगळी नाराजगी गायब झाली.
क्षणात मूड बदलला आणि पुन्हा हसू सुरू झालं. आम्ही सगळे तिथे 15-20 मिनिटं निवांत बसलो. गाडीही थोडी थंड झाली आणि आम्हालाही थोडं बरं वाटलं. बाहेर उन्हाचा तडाखा जास्त होता. एसी असला तरी तो बाहेरचा उकाडा जाणवत होता. पण थोडंसं फ्रेश झालो. कधी कधी प्रवासाचे छोटे ब्रेक खूप गरजेचे असतात, फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही. थोडं थांबावं, थोडं रिलॅक्स होणं आवश्यक असतं. चहा पिऊन झाल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो आणि परत गाडीत बसलो. 4 जणांच्या जागेवर आम्ही 6 जण बसलो, थोडंसं ॲडजस्टमेंट करून, पण मजेत. आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. बाहेरून खूप कडक होतं, रस्त्यावरही जाणवत होतं, पण गाडीत गाणी सुरू होती, कोणी गात होतं आणि कोणी एन्जॉय करत होतं. आमचा छोटा ग्रुप म्हणजे आमची लाडूबाई थोडीशी झोपली होती. थोड्या वेळाने एक रोज सुंदर डॅम दिसला, पण पाणी अगदी भरलेलं, शांत निळसर पाणी. गाडी पुढे जात होती आणि माझ्या लक्षात आलं, या पाण्याकडेच पाहता मनात आलं की कदाचित या पाण्यावर आसपासची गावे चालत असतील. त्याच शांत दृश्याने थोडासा थकवा कमी झाला. पुढे जाताना हळूहळू गावाकडचा भाग सुरू झाला. दोन्ही बाजूला शेती, हिरवीगार झाडं, मोकळं आकाश. शहराचा गोंगाट मागे पडला आणि वातावरणही बदललं होतं. एक वेगळी शांतता होती. मधल्या एका टोलवर आम्ही थांबलो. तिथे थोडी गर्दी होती. गाडी हळूहळू पुढे सरकत होती आणि तेव्हा जाणवलं, आता खूप भूक लागली आहे. सकाळपासून काही व्यवस्थित खाल्लं नव्हतं. दुपारचं जेवणही झालं नव्हतं. आता पुढे अजून खूप प्रवास बाकी होता, जवळपास 300 ते 400 किलोमीटर. म्हणून ठरवलं आता कुठे थांबून जेवण करायचं. टोल पार केल्यानंतर थोडंसं पुढे गेलो आणि एक जागा पाहून गाडी बाजूला घेतली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, आता आधी जेवण करू, मग पुढचा प्रवास. कधी कधी प्रवासात पोट भरलं की मन पण शांत होतं आणि पुढचा प्रवास थोडासा हलका वाटतो. गार्गी गाडी झोपली होती म्हणून तिला अलगद उचलून घेतलं आणि आम्ही सगळे खाली उतरलो. थोडा वेळ सगळे तिथूनच उभे राहिलो. पाय मोकळे केले, हातपाय धुतले. इतका वेळ बसून प्रवास केल्यावर असं 2 मिनिटं चाललं तरी खूप हलकं वाटतं. ऑर्डर दिली आणि म्हटलं तोपर्यंत थोडं फ्रेश होऊन घेऊया. हॉटेलच्या बाहेर छोटंसं गार्डन होतं, हिरवीगार झाडं, थोडी सावली. आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो. गार्गी अजून झोपेतच होती. आम्ही सगळे शांतपणे फिरत होतो. 10-15 मिनिटं तशीच गेली, पण थोड्या वेळात खूप फ्रेश वाटायला लागलं. खरं सांगायचं तर गाडीतून उतरल्यावर लगेच खायला बसायचं नाही. थोडा वेळ स्वतःला द्यायचा, हातपाय धुवायचे, शरीर शांत करायचं, मग जेवण. तेव्हाच ते छान लागतं. थोड्या वेळाने ऑर्डर आली, मग आम्ही सगळे आत गेलो. टेबलवर बसलो आणि गप्पा सुरू झाल्या. अजून किती वेळ लागेल गावी पोहोचायला, काय करायचं, पूजेची तयारी कुठपर्यंत आली असेल. सगळं डोक्यात एकच विचार, उद्याचा कार्यक्रमाचा. कोणी हसत होतं, कोणी प्लॅन करत होतं आणि कोणी फक्त ऐकत होतं. आणि त्या सगळ्या गप्पामध्ये प्रवासाचा थकवा हळूहळू कमी होत होता. कधी कधी असं वाटतं, प्रवास फक्त ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तर त्या मधल्या छोट्या छोट्या क्षणांसाठी असतो. हॉटेलमध्येच एक छोटासा स्वामींचं मंदिर आहे, खूप शांत आणि खूप प्रसन्न. स्वामींचंही दर्शन झालं. प्रवासात हा छोटासा थांबणं मनाला खूप शांत करून जातं. मग आम्ही जेवायला बसलो. सगळ्यात आधी गार्गीला भरवलं. ती आधी नको नको म्हणत होती, पण 2 घास खाल्ल्यावर मग स्वतःच म्हणाली, मी खाते. तिची ती छोटी मस्ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत होती. मग आम्ही शांतपणे जेवलो. संध्याकाळची वेळ झाली होती आणि हेच आमच्या दुपारचं जेवण होतं. थोडा उशीर झाला होता, पण प्रवास असाच होता. जेवण झाल्यावर सगळे थोडं फ्रेश झालो आणि पुन्हा गाडीत बसलो. आता बाहेर अंधार पडायला होता, रस्त्यावर लाईट्स लागल्या होत्या आणि गाडी पुन्हा पुढे निघाली. प्रवास थोडा हळू चालला होता, कारण सोबत लहान मुले होती. 6 ते 7 तास लागतात, पण आज तोच प्रवास 12 तासाचा झाला. दुपारी 2:30-3ला निघालो आणि आत्ता रात्री 12-1 वाजेपर्यंत पोहोचणार होतो. गाडीत सगळे थोडे थकलेले होते. कोणी झोपत होतं, कोणी शांत बसून बाहेर बघत होतो. आणि गार्गी थोडा वेळ झोपली, पुन्हा उठून काहीतरी बोलायला लागली. त्या सगळ्या थकव्यामध्ये एक वेगळीच मजा होती, कारण आपण सगळे एकत्र होतो, एकाच प्रवासात, एकाच दिशेने. कधी कधी प्रवास लांब असतो, थोडा थकवणारा असतो, पण सोबत आपले माणसं असली की तोच प्रवास खूप सुंदर वाटायला लागतो. संध्याकाळी जेवण करून आता जवळपास 4 तास झाले आणि अजून 4 तास प्रवास बाकी होता. म्हणून आम्ही ठरवलं थोडं थांबूया आणि फ्रेश होऊया. एकाच वेळी सतत प्रवास करणं थोडंसं जड जात होतं, विशेष लहान मुलांसोबत. आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली, बाहेर पडलो. थोडी थंड हवा लागली आणि लगेच बरं वाटत होतं. मुलांनाही भूक लागली होती. मग आमच्या 3 छोट्या पैलवानासाठी थोडंसं जेवण मागवलं.
ते तिघांनी खूप शांत बसून खात होते, जे सहसा होत नाही. मग आम्ही सगळे एकमेकाकडे बघून हसू लागलो. भूक लागली, मुलं पण शांत होतात. आणि चहा कॉफी घेतली, गरम गरम चहा घेतला आणि थोडा थकवा कमी झाला. त्या छोट्या क्षणी ब्रेक सगळ्यांना पुन्हा एनर्जी देतो. थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि पुन्हा गाडीत बसलो. आता रात्र झाली होती. रस्त्यावर लाईट्स आणि गाड्यांच्या हेडलाईट्स, पुढचा रस्ता दिसत होता. पुन्हा सुरू होती गप्पा, गोष्टी आणि प्रवास. एक एक किलोमीटर कमी होत होता आणि मनात एक वेगळीच उत्सुकता वाढत होती. आत्ता आम्ही त्या भागात पोहोचलो जिथून आमचं गाव जवळ होतं. जवळपास 100 ते 150 किलोमीटर बाकी होतं. पण मनात असं वाटत होतं, आत्ता आपण पोहोचायलाच आलोय. केज क्रॉस केलं आणि आता अजून जवळपास आलो होतो. इथून फक्त 20 ते 21 किलोमीटर आणि मग तिथे जवळच माझं माहेर पण आहे. गाडी पुढे जात होती, पण मन आधीच घरी पोहोचलं होतं. रात्र खूप झाली होती. प्रवास अजूनही चालू होता. गप्पा मारत मारत कधी गावात पोहोचलो कळलंच नाही. आता आम्ही आमच्या गावी पोहोचलो. गाडी घरासमोर थांबवली. उजव्या बाजूला नवीन घर दिसत होतं. बाहेर छोटासा मंडप लावलेला. उद्याच्या पूजेची तयारी आधीच सुरू होती. आई बाबांनी सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं. ते बघून छान वाटत होतं. आम्ही सगळे गाडीतून उतरलं. सामान काढायला सुरुवात केली. कोण बॅग घेत होतं, कोण पाण्याच्या बॉटल, छोट्या छोट्या पिशव्या. अशी सगळी धांदल चालू होती. घरातले सगळे अजून जागे होते. रात्रीचे जवळपास 1:30-2 वाजले होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. मी लगेच टेरेसवर गेले. पहिल्यांदाच आमच्या नवीन घराच्या टेरेसवर. रात्रीची शांत हवा, गावकडचं वातावरण खूप वेगळा आनंद देत होतं. त्या क्षणी असं वाटलं, इतक्या दिवसाची मेहनत आज खरंच दिसते. खाली आले तर अजून सगळे कामात होते. कोणी सामान लावत होतं, तर कोणी उद्याची तयारीत व्यस्त होतं. रात्रीचे 2 वाजले होते, पण कोणालाच थकवा जाणवत नव्हता. उलट सगळ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी दिसत होती. तेवढ्यात गार्गीचं लक्ष गेलं. इतक्या रात्री सुद्धा ती सरळ ब्रश घ्यायला गेली. तिचा ब्रश कधीच मिस होत नाही. ते बघून आम्ही सगळे हसू लागलो. सगळं सामान व्यवस्थित ठेवलं, घरात जागा करून ठेवल्या आणि मग सगळे झोपायला गेलो. कारण उद्या सकाळी खूप काम होतं, पूजेची तयारी आणि पूर्ण दिवस धावपळ. पण मात्र मन खूप शांत होतं, कारण आपलं घर ते आपलं घर असतं आणि घरी पोहोचल्यावर हा वेगळाच आनंद असतो. चला मित्रांनो, गुड नाईट. उद्या भेटू पूजेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.